हा आमच्या महायुतीच्या वतीचा अंतर्गत सर्वे होता, कारण की लोकसभा निवडणुकीच्या नंतर आम्ही या सर्वेला सुरुवात केली होती. प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचे समन्वयक असतील, स्थानिक कार्यकर्ते नेते असतील विविध पक्षांचे त्यांचे, आणि त्या संदर्भात लोकांचा नेमका काय कल आहे, एकंदरीत काय विषय होते, अशा सगळं केल्याच्या नंतर एकूणच आमच्या ह्या अंतर्गत सर्वेमध्ये जो कल आलेला आहे की 209 जागांवरती महायुतीला अनुकूल असं वातावरण आहे. ते आता जसं तुम्ही पाहता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की त्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल किंवा या संदर्भात जिथे ज्यांचे आमदार स्थानिक म्हणजे सिटिंग आमदार असतील आणि बाकीच्या गोष्टीवरती, तसं महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बद्दल कुठलाही वाद नाही आहे आणि अतिशय सुरळीत पद्धतीने येत्या काही दिवसातच जागा वाटप होते. तुम्ही पाहताय की जसं जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळतो. आजचा आकडा असं सांगतोय की 1,60,00,000 बहिणींना त्या संदर्भातला लाभ मिळालेला आहे. येणाऱ्या त्याच्यामध्ये आणखी काही लक्ष बहिणींना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. हे बघून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि विदर्भातले काँग्रेसचे जे नेते आहेत, भ्रष्ट नेते त्यांना म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं, कारण की नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे त्यांच्यावरती आरोप आहेत. ते सुनील केदार यांनी वक्तव्य केलेले आहे की आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करू. पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की ह्या असे कितीही कंस किंवा कंस मामा आणि सावत्र भाऊ जरी आले तरी महाराष्ट्रातल्या बहिणींचा लाडका भाऊ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि ते अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना ही काय रद्द होऊ देणार. असं कुठल्याही गोरगरिबांना मिळणाऱ्या लाभाच्या संदर्भात कोणी जर अशा पद्धतीचा काळाबाजार करत असतील तर त्याचे माननीय मुख्यमंत्र्यांचे इथून स्टँड बाय ऑर्डर्स आहेत की लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करा, त्याला त्या पद्धतीनं लगेचच्या लगेच त्यावर कारवाई करा. त्यामुळे याच्यामध्ये मागे घेण्याचा काही प्रश्नच नाही, त्यांच्यावरती कारवाई केलीच पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. आमचे स्थानिक आमदार जे आहेत बालाजी किनीकर यांनी त्याच्या संदर्भातला गंभीर दखल घेऊन त्या संदर्भातले जी काही कारवाई आहे आणि त्यांना समज द्यायची आहेत अधिकाऱ्यांना, त्या संदर्भात त्यांचं बोलणं झालेलं. पत्रकारांवर आरोप पत्रकार म्हणून काय वाटतं? मला असं वाटतं की असं पत्रकारांवरती गुन्हे दाखल झाले असतील किंवा काय त्या संदर्भातली माहिती आता माझ्याकडे नाहीये, पण असे झाले असतील तर त्या संदर्भात नेमकं पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हे का दाखल केले किंवा काय गोष्ट आहे त्या संदर्भातली मला माहिती घेऊनच त्याच्यावरती विरोधकांचं असं म्हणणं लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या पूर्व काळात मतदारांना एक लाभ. आता यापूर्वी काँग्रेसने 60 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना दिल्या, त्या मतदारांना लाभ होत्या का? तर हा सगळा नाही का म्हणजे एकंदरीत विरोधकांना आता त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे. आणि महाराष्ट्रातले आता तुम्ही पाहत असाल लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय त्यानं त्यांच्यावरती त्यांना भीती वाटते की येणाऱ्या काळामध्ये आपलं सरकार परत येणारच नाहीये आणि परतच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार येणार आहे. त्यामुळे त्यांना हे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करत असतात.